ओम श्रीपाद वल्लभाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, प्रेमळ संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद। नित्य स्मरावे स्वामींना, दत्त स्वरूप ते निरंकार। रोज विसरावा तो अहंकार, काम क्रोध करतो सर्वनाश। अति लोभात होतो विनाश, हृदयात ठेवा भाव निस्वार्थ। अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ, मितभाषी असतो सदा सुखी। व्यर्थ बोलेल तो होईल दुखी, समर्थ नामास रोज स्मरावे। माय बापास कधी न भुलावे, मनुष्य जन्म मिळतो एक वार। स्वामी नामात सुख ते अपरंपार। स्वामींचरणी हीच प्रार्थना की स्वामी सर्वांना सुखी, आनंदी आणि निरोगी ठेवा। आणि मित्रांनो, स्वामींवरचा विश्वास तुम्हाला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, स्वामी समर्था आम्हाला सुखात समाधानात ठेवा असं टाईप करा। मित्रांनो, माझी देवपूजा देवपूजा, पाय तुझे गुरुराया। गुरुचरणाची माती तेची माझी भागीरथी, गुरुचरणाचा बिंदू तोची माझा श्रिय सिंधू। आणि गुरुचरणांचे ध्यान तेची माझे संध्या स्नान। शिव दिन केसरी पाही, सद्गुरु विना दैवत नाही, सद्गुरु विना दैवत नाही। वेळ काळ कुणासाठी थांबत नाही आणि कुणालाही थांबवता येत नाही। कर्माचे भोग असतात ना, ते आपले भोगूनच संपत असतात। भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधीच होत नसते, पण भक्ती करून संकटांचा वेग असतो ना, तो मात्र नक्कीच आपल्याला कमी करता येतो। जसं की जिथे तुमचा हात जाणार होता ना, तिथे फक्त तुमचा बोट जातो आणि त्या बोटावर तुमचं निभावलं। पण हे कळण्यासाठी सुद्धा ना स्वामींच्या भक्तीत असावं लागतं आणि स्वामींवर निष्ठांत भक्ती करावी लागते आणि विश्वास ठेवावा लागतो। स्वामींवर आपली श्रद्धा, विश्वास त्यासाठी भरपूर अतूट असला पाहिजे, एवढं मात्र निश्चित आहे। बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात बरं। कारण बुद्धीचा वापर करणारी लोक आधी स्वतःचा विचार नक्कीच करत असतात, पण मनाचा वापर करणारी लोक असतात ना, ती निश्चिंत दुसऱ्याचा विचार करतात आणि मग नंतर स्वतःचा विचार करतात। एवढा मात्र फरक हा स्वतःचा विचार करणाऱ्या लोकांमध्ये आणि दुसऱ्याचा विचार करणाऱ्या लोकांमध्ये असतो आणि निश्चितच असतो। स्वामी भक्तांनो, एक गोष्ट तुम्ही मनात ठेवा आणि ती स्वामींना सांगा। नक्की स्वामी तुमचं काम पूर्ण करतील, पण ती मनापासून नक्कीच सांगा। चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देत असतो, पण त्यांची साथ तो देव कधीच सोडत नसतो। त्या संकटातून बाहेर निघण्यासाठी भरपूर काही मार्ग तो त्यांना देत असतो, कारण त्यांच्या कर्माची फळं आणि त्यांनी जी मागच्या जन्मी जी कर्म केली होती त्यांचे भोग ते संपून टाकावे म्हणून स्वामी आपल्याला ते दुःख लवकर आणत असतात आणि नंतर त्यांना आपल्याला सुख द्यायचे असते। आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण त्यांना स्वामी साथ कधीच देत नाहीत। ध्यानात ठेवा, निराशावादी विचार तुम्ही ठेवाल ना, आणि ते ठेवल्याने कधीच यश तुम्हाला मिळणार नाही। सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती लवकर होते, आणि जर नशीब काही चांगले देणार असेल ना, तर त्याची सुरुवात नेहमी कठीण गोष्टीनेच होत असते। आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल ना, तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने मात्र नक्कीच होत असते। फक्त स्वामींच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा, न मागताही तुम्हाला खूप काही मिळेल आणि भरपूर मिळेल। फक्त तुम्ही जर स्वामींवर विश्वास ठेवला तर तुम्हाला मिळेल। आणि मित्रांनो, स्वामी समर्थ आपल्या एका चरित्रात सांगतात, आणि ते त्यांनी लिहून ठेवलं आहे की तू उपवास कर बाळा किंवा नको करूस, मर्जी तुझी आहे यात। आणि जिभेवर तुझ्या ताबा ठेव किंवा नको ठेवला तरी चालेल, पण तुझ्या मोहांवर, तुझ्या लोभावर आणि तुझ्या गर्वावर मात्र विजय नक्कीच मिळव। बघ तुला जमतं का? तू मठात रोज जा किंवा नको जाऊस, इच्छा तुझी आहे। तिथे नमस्कार केला नाहीस ना तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र मात कर। बघ तुला जमतं का? तू सोवळं मान किंवा नको माणूस, हक्क तुझा। ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल, पण तुझा आचार मात्र पवित्र ठेव। बघ तुला जमतं का? आणि तू 11 माळ जप, स्वामी चरित्र, गुरु चरित्र वाच किंवा नको वाचूस, निवड तुझी आहे। त्यासाठी वेळ नसला ना तरी चालेल, पण आपल्या माणसांची मनं जरूर वाच। बघ तुला यात जमतं का? तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस, आवड तुझी आहे। त्यासाठी सवड नसली ना तरी चालेल,
पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्कीच शिक. बघ तुला जमेल का? मग नको शोधू तू मला स्वामी दरबारी, मी तुझ्या शेजारीच आहे, शोधून बघ तुला मी दिसतोय का? आणि मी तुझ्या आसपासच असतो, फक्त माझ्या नामात तू गुंग राहा, बघ मी तुला नक्कीच दर्शन देईल, असे स्वामी म्हणत आहेत. अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे मित्रांनो. कारण अहंकार आणि लोभ आलेल्या माणसाला कशाची पर्वा राहत नाही आणि कशाचंही तो टेन्शन घेत नाही. जो अनन्य भावाने स्वामींना शरण जातो त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतींनी अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत नक्कीच करतात. हे त्रिवार सत्य आहे. स्वामींची अनुभूती घेणे आणि आशीर्वाद लाभणे या गोष्टी म्हणजेच अमृत मिळवणं होय. आणि सदा स्वामींचे नामस्मरण करा आणि कायमचे सुखी होऊन जा. हा मंत्र तुम्ही नक्कीच लक्षात ठेवला पाहिजे. स्वामी सोबत असताना गरज नाही लागत कुणाची, भीती नाही वाटत कशाची. स्वामी सोबत असताना मार्गही अगदी सोपा होतो, अंधारही अगदी नाहीसा होतो. स्वामी आपल्या सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी बरं? का उगाचच कसली काळजी करावी बरं? आपल्यासोबत आपले स्वामी असताना सामोरे जातो मी हसत हसत त्या मोठमोठ्या संकटांना, नाही घाबरत मी त्या उद्याच्या आपल्या भविष्याला. आणि हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा माझ्याही आणि इतरांच्याही. आणि तुमचा आशीर्वाद सर्वांच्या डोक्यावर ठेवा आणि तुमचा हात आमच्या पाठीवर राहू द्या. आणि असंच तुम्ही आम्हाला प्रत्येक संकटात आमच्या सोबत आणि साथ दिलीच पाहिजे. कारण स्वामी समर्थांचे नाव आपल्या ओठावर सदा ना कदा असते. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींना स्वामींच्या सेवेला सोडू नका. भलेही सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईट सुद्धा कधीच होणार नाही. स्वामी महाराज ते होऊ सुद्धा देणार नाही. फक्त तुम्हाला भरपूर काही नियम पाळायचे नाहीयेत. फक्त एकच नियम पाळा आणि तो म्हणजे नामस्मरणाचा नियम. आणि ते फक्त तुम्ही करा. तुम्ही स्वामींना जर आठवलत आणि मनापासून आठवलत तर स्वामी तुम्हाला मनापासून तुमची हाक ऐकतील आणि तुमच्या हाकेला ते धावून येतील. कारण ते भक्त वत्सल आहेत. ते भक्तांसाठी काहीही करू शकतात. मित्रांनो, तुमचा परिवार आनंदी राहण्यासाठी प्रत्येकाने भरपूर काही नियम पाळले पाहिजेत आणि तसं वागलं पाहिजे. ते म्हणजे एका वेळेस एकाने चिडावे, चूक झाली तरी आपण मान्य करून घ्यावी, माफी नंतर मागितली तरी चालते. घरात प्रत्येक गोष्ट बोलावी, लपवा छपवी नको, कारण याने संशय निर्माण होतो आणि मग शंका निर्माण झाली की तिथे भांडणं होतात. घरातील प्रत्येकाला, लहान मुलांना पण मन आणि मत आहे हे कायम लक्षात ठेवावे. आपला नवरा मुलगा हा फक्त आपल्याच मालकीचा आहे ही भावना पहिले काढून टाका आणि ती मनात ठेवू नका. स्पेस देणे आणि दिलेल्या स्पेसचा वापर नीट करणे, अतिरेक न करणे आपली जबाबदारी आहे हे ओळखायला शिका. आपल्या कलागुणांना वेळ द्या. दुसऱ्यांच्या कलागुणांचं कौतुक करा. दुसरे आपलं कौतुक करत नाहीत याचा विचार करू नका. आपले मन चांगले ठेवा आणि मोकळं ठेवा आणि मोकळ्या मनाने दुसऱ्यांचं कौतुक करायला शिका. थोडं दुसऱ्यासाठी काही केलं तर काही फरक पडत नाही. करा पण बोलून दाखवू नका. आपला स्वभाव जसा आहे ना तसाच दाखवा. आपण खूप काहीतरी विशेष करतोय असा समज मनातून काढून टाका. बोला, विचार करा, पण सगळं घरात माहेरच्यांना यात अजिबात ओढू नका. त्यांना सांगून त्रास मात्र दोघांना होणार आहे एवढं लक्षात ठेवा. जिभेवर खंडी साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा. जीवन हे सुंदर आहे, मी त्याला आणखी सुंदर करणार आहे हे लक्षात ठेवा आणि सोडून द्यायला शिका. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आनंदी लोकांच्या सहवासात राहा. सारखं सारखं रडू नका. डोक्याला त्रास देणारा सहवास अजिबात तुम्हाला नकोय आणि तसा सहवासात तुम्ही अजिबात राहू नका. एवढे नियम पाळा, नक्कीच तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल आणि आनंद निर्माण होईल. प्रत्येक माणसात देव असतो. मग तुम्ही मंदिरात जाता, खूप सुंदर उत्तर यासाठी दिलं आहे. आणि मंदिरात आपण का जातो? जर प्रत्येक माणसात जर देव आपल्याला असेल तर मग वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो ना. तसेच देव सगळीकडे वावरत असतो, परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळत असतो. म्हणून आपण मंदिरात जात असतो. आणि कोणी तुम्हाला विचारले की मंदिरात आपण का जातो, तर त्याला हे छानसं उत्तर तुम्ही द्यावं. स्वामीकडे तुमचा भार कमी व्हावा यासाठी प्रार्थना करू नका,
तर तो भाल पेलून नेण्यास तुमचे खांदे अजून मजबूत व्हावे म्हणून प्रार्थना करा. नक्कीच स्वामी तुम्हाला साथ देतील आणि तुमच्या संकटात धावून येतील. स्वामींच्या मठात एक छान पाटी लिहिलेली होती, कोणत्याही क्लेश मनात न ठेवता आत या. तुम्ही पाप करून आलात आणि थकला असाल, पण मी माफ करून थकलो नाही असं तिथे लिहिलेलं होतं. म्हणून स्वामी सगळ्यांना माफ करतात आणि सगळ्यांना माफी देतात. हे फक्त स्वामी दरबारातच होऊ शकतं एवढं मात्र निश्चित आहे. कर्म सिद्धांत आहे. डोळ्यांनी झाडावरचा आंबा पाहिला, खाण्याची इच्छा जागृत झाली. डोळे तर फळ तोडू शकत नाही, म्हणून पाय गेले फळ तोडायला. जवळ पोहोचूनही पाय आंबा तोडू शकला नाहीत. मग हात गेले आंबा तोडायला. हाताने आंबा तोडला, पण हात पाय व डोळे ते खाऊ शकत नाही. आंबा खाल्ला तोंडाने, पण तो तोंडात राहिला ना? नाही, तो गेला पोटात. आता माळ्याने ते पाहिले आणि त्याने दांड्याने मार दिला पाठीवर. पाठ म्हणाली, मला का मारता? मी कुठे आंबा खाल्ला? दांड्याने मार मिळाला, पण अश्रू आले डोळ्यात, कारण पहिला दोष डोळ्यांचा होता. डोळ्यांनी प्रथम आंबा पाहिला होता. म्हणजेच हाच कर्म आहे, सिद्धांत आहे. जे तुम्ही कर्म करता ते फिरून तुमच्यावरच येणार आहे एवढं मात्र निश्चित आहे. फक्त त्याला थोडा वेळ काळ लागू शकतो, पण ते कर्म तुम्हाला फेडावेच लागतील एवढं मात्र निश्चित आहे. श्री स्वामी समर्थ महाराज आपले हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजेच सर्व गुण संपन्न आहेत आणि स्वामी म्हणजेच अनंत ब्रह्मांडाचे आणि सर्व देवतांचे ते स्वामी आहेत. तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असे काहीच नाही, जे सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण आणि समर्थ आहेत. म्हणून फक्त त्यांनाच श्री स्वामी समर्थ हे नाव शोभून दिसते आणि उठून दिसते एवढं मात्र निश्चित आहे. आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत आपण एकदम राहिलं पाहिजे. कुणाशीही काही बोलू नये. अशा वेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्या सोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहिती असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकावयास मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल ना, त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय मार्ग आहे. आणि त्याने तुम्हाला मनाला अगदी शांत वाटेल आणि तुमचं मन अगदी हलकंही होऊन जाईल. प्रार्थना आणि विश्वास या दोन्ही गोष्टी अदृश्य आहेत, पण या एवढ्या शक्तिशाली आहेत की अशक्यालाही शक्य करतात. आणि स्वामी त्यामुळेच म्हणत आहेत की तू फक्त मला एक हाक मार, मैं गया नहीं जिंदा हूँ, असे स्वामींचं बोधवाक्य आहे. आणि ते आपल्याला संबोधून सांगत आहेत. म्हणून स्वामींना तुम्ही हाक नक्कीच द्यावी. स्वामी तुमच्या हाकेला नक्कीच धावून येतील. पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळ्यांसमोर आणून प्रार्थना करावी आणि तुझे नामस्मरण जिथे होते तिथे मला जागरूक करीत जावे. नाही मला आता तुझ्याशिवाय आसरा असे म्हणून त्याला मनपूर्वक नमस्कार करावा. मनुष्य कसाही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीने मिळतेच, कारण त्याने मनापासून जर देवाची पूजा केली तर त्याला समाधान नक्कीच मिळणार आहे. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. देवाला आपण घाबरलो नाही ना तरी चालेल, पण आपल्या कर्माला घाबरून राहा. कारण शाप किंवा आशीर्वाद, शिव्या किंवा ओव्या, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी जे काही आपण एखाद्याला देतो ना तेच आपल्याकडे येत असतं. हा चैतन्य शक्तीचा किंवा निसर्गाचा नियम आहे आणि याला देव देखील अपवाद नाहीत आणि देवानेच याला बनवलाय. स्वामी म्हणजे प्रेमळ मनाची शक्ती, स्वामी म्हणजे अंतरात्म्यातील शक्ती आणि स्वामी म्हणजे एक दिव्य तेजाची लाट असते. स्वामी म्हणजे मोक्षाची सोपी वाट असते. स्वामी म्हणजे हृदयातील पाझर असते. स्वामी म्हणजे भक्तांसाठी कृपेचा सागर असतात. स्वामी म्हणजे वाईटासाठी अस्त्र असतं आणि स्वामी म्हणजे जखमांसाठी वस्त्र असतं. स्वामी म्हणजे आईची माया असते. स्वामी म्हणजे औदुंबराची अगदी छान थंड छाया असते. जेव्हा ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली तेव्हा त्याने मनुष्याला 3 पाने दिली आहेत आणि पहिल्या पानावर त्याने जन्म लिहिले आहेत आणि तिसऱ्या पानावर त्याने मृत्यू लिहिले आहे. दुसरे पान कोरेच त्याने ठेवले आहे, कारण ते पान आपल्याला भरायचं आहे. त्यावर काय लिहायचे
हे मनुष्यावर सोडले. मनुष्य जसे कर्म करतो तसे ते पान भरत जाते आणि या दुसऱ्या पानालाच जीवन असेही म्हणतात. म्हणून हे पान कसं भरायचं आणि कसे कर्म करायचे हे पूर्णतः तुमच्यावर अवलंबून असतं आणि तुम्हीच हे पान भरत असतात आणि त्याचप्रमाणे त्या कर्माचे फळही तुम्हाला भेटत असतात, मग ते चांगलं असो की वाईट असो. आता गुरु सेवा करायची आहे. गुरु चरणांकडे वळण्यासाठी दैवगतीही लागतेच. नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतातच असे नाही, त्या टिकवण्यासाठीही आशीर्वादाची आवश्यकता असते. हे परमेश्वरी सूत्र सामान्यांना अवगत नसते. गुरु पाठीशी असल्यावर ते आपल्या सावध करतात, कोठे चुकते हे सांगतात. आपण फक्त नावेत राहावे, नाव वल्लविण्याचा प्रयत्न करू नये. नावेत बसल्यावर किनारी पोहोचवण्याचे काम नावाड्याचे असते. तसेच आपण श्री गुरूंची कास धरून ठेवावी, ते पहिले तरी नेतीलच. गुरुसेवा करणं हे सोपं नाही. ते परीक्षा घेत शिष्याला तयार करीत असतात. शिष्यात असलेले गुण ते जागरूक करत असतात. ती शक्ती त्यांच्या ठायी असते. अशा गुरूंची भेट होणे हा शिष्याच्या दृष्टीने दुर्गशकरा योग समजावा आणि मग स्वामींचं त्यांना दर्शन होत असतं. आपण किती सहजपणे आणि निमूटपणे बोलून जातो ना की आम्ही खरे स्वामी भक्त आहोत, पण खरं तर स्वामी भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही बरं का. ही पदवी नाहीये आणि हा उद्धापन नाहीये. तो एक मिळवलेला जन्मच आहे आणि पुनर्जन्म म्हणा तरी चालेल, ज्यात आपल्याला पूर्व पुण्यामुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची आणि त्यांची सेवा करण्याची संधी आपल्याला दिली आहे. भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे आणि ही संधी परत येणे नाही. तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परीस करा आणि करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा, ही स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी चरण प्रणाम असतो. भगवंताच्या नावामध्ये भगवंताचे स्मरण साठलेले आहे आणि भगवंताचे नाम आणि त्यावरील श्रद्धा याच्या संगमामध्ये भगवंताची भक्ती ही उदय पावत असते आणि सर्वांना मिळत असते. म्हणून स्वामी भक्तांनो, भक्ती म्हणजे भगवंताबद्दल अनुरक्ती म्हणजे उत्कट प्रेम हे एक रसायन आहे. त्यामध्ये मोठी शक्ती साठलेली असते. हे प्रेम मनाच्या तळाशी पोहोचते व तेथे असलेल्या अविद्येचा पडदा फाडून स्वस्वरूपाशी भिडते आणि भगवंताच्या दर्शनाच्या आड येणारे सारे प्रतिबंध दूर करते व दिव्य प्रेम कसे संपादन करावे याचे अगदी स्पष्ट व खात्रीचे मार्गदर्शन ते करत असते. म्हणून पंचम गुरु पीठाधीश श्री स्वामी सखा आणि आपले स्वामी राया आहेत. जन्माला आला आहेस, मग थोडं जगून बघ ना. जीवनात खूप दुःख आहे बाळा, थोडं सोसून बघ ना. चिमुटभर दुःखाने कोसळू नकोस, दुःखाचे डोंगर पचवून बघ ना. यशाची चावी चाखून बघ, अपयश येतं निरखून बघ ना. घरटं बांधणं सोपं असतं, थोडी मेहनत करून बघ ना. जगणं कठीण, मरणं सोपं असतं, दोन्हीतल्या वेदना सोसून बघ ना. जीवन मरण एक कोरडं असतं, जाता जाता एवढं कोरडं सोडून बघ ना. तुला सर्वच अनुभव येतील आणि सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी चांगल्या रीतीने तुला कळू लागतील. आजचा स्वामी संदेश असा आहे की स्वामींना प्रार्थना आपण करायची आहे. हे म्हणा, संकटांना घाबरू नकोस, दुःखाला घाबरू नकोस. या संकटांच्या बहाण्याने कदाचित स्वामी तुझ्यातली विश्वासाची परीक्षा बघत असतील. म्हणून स्वामींवरील असलेला विश्वास अटूट ठेव आणि हा विश्वास अभेद्य ठेव आणि संकटाचा सामना करत स्वामींच्या परीक्षेत नक्कीच तू पास हो आणि स्वामीही तुला तारून टाकतील. भक्ती म्हणजे काय असते एक लक्षात घ्या. किती साधी सोपी आणि सरळ व्याख्या आहे पहा. भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात आणि भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात. भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला तीर्थ संबोधतात आणि फक्त एक चित्ताने भक्ती केल्यास माणूस ईश्वराच्या सानिध्यात जाऊन सुखी होतो, हे सत्य आहे आणि हे तितकेच पूर्णपणे सत्य आहे. म्हणून स्वामींचं नामस्मरण करून बघा, तुम्हाला प्रत्येकाला लाभ होईल आणि तुम्हाला समजून जाईल की स्वामींच्या नामस्मरणामध्ये किती ताकद आहे. ते दिवा स्वतः जळत राहतो, पण त्याचा शांत मंद अशा प्रकाशामध्ये भगवंताचे सुस्वरूप की जे पाहिल्यावर डोळ्यांना सुख वाटावे हेही दिसते आणि शिवाय गाभाऱ्यातील अंधार नाहीसा होतो. भक्ता, तुझ्या शरीररूपी गाभाऱ्यातला मनातल्या वेगवेगळ्या शंकांचा अंधार तू स्वतः दिवा घेऊन जर तुझ्या चित्तात प्रकाश पाडलास तर तुझ्या स्वार्थरूपी मनाचा म्हणजेच त्या अंधाराचा नाश होऊन तुला
एक पवित्र शुद्ध असे पीठ दिसायला लागेल आणि त्याची तुझ्यामध्ये आवड निर्माण होऊन तू या सुंदर भक्ती मार्गामध्ये येशील. आणि एकदा का तू या अंधारातल्या मनाला प्रकाशात येण्यासाठी म्हणून हट्ट केलास आणि तो हट्ट करून या स्वामी रायाची चाकर म्हणून सेवा करण्याची जिद्द ठेवलीस, तर सद्गुरूंचे रूप सुस्वरूप होऊन तुझ्या पुढे सतत भासमान होऊ लागेल आणि तू या भक्ती मार्गातून गुरु मार्गाचा महान मार्ग शोधशील आणि क्षणार्धात लख प्रकाश पडावा अशी स्थिती होऊन तू शोधत असलेला गुरुमार्ग तुला दिसू लागेल. आणि एखाद्या प्रचंड सागरामध्ये जीवन नौका पुढे सरकावी तशी तू ती हाकारशील आणि त्या सागराच्या क्षितिजावर तेजाचा दिव्य असा तेजोमय निधी ज्ञानरूपाने उगवून तुला अनंत प्रकाशाचा लाभ नक्कीच होईल. म्हणून त्यासाठी तुला स्वामींची सेवा नक्कीच करावी लागेल आणि स्वामींची सेवा केली तर सर्व काही तुला फळ प्राप्त होणार आहे. आपल्या श्वासापेक्षा आपल्या जवळ कोण असेल तर आपल्या हृदयातील परमात्मा आहे आणि हाच खरा मित्र आहे. म्हणून आपल्याला याचे सदैव स्मरण करायचे आहे आणि ह्या परम मित्राच्या संपर्कात नक्कीच आपल्याला राहायचे आहे आणि गुंगून जायचे आहे. कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल न ढासळता असेल आणि ढासळत असेल तर श्री स्वामींचे नाम घेऊन स्वतःशीच संवाद साधा. मला माहीत आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे आणि मी श्री स्वामींकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या आणि योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या. त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या. आणि श्री स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा. श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच तुम्हाला होईल आणि त्याचा अनुभवही तुम्हाला लवकरच येईल. लवकर जाग येणे खूप महत्त्वाचे असते, मग ते झोपेतून असो किंवा अहंकारातून असो. म्हणून लवकर जाग आलेली कधी बरी असते आणि तुम्हाला त्याचा पस्तावा येतो आणि तुम्हाला पूर्णपणे ते समजून गेलेलं असतं. स्वामी म्हणजे फुलांची पाकळी आहे, अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी आहे, अशक्य ही शक्य करणारी स्वामी शक्ती आहे. संकटात पडण्याआधीच तारतील ते स्वामी आहेत. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली आहे. शेवटपर्यंत ठेवतील आपल्या भक्तांवर ते सुखाची सावली. म्हणून त्यांच्या नावाप्रमाणे आपण जगले पाहिजे आणि स्वामी सर्व काही समर्थ करून टाकतील आणि ते समर्थ करण्यासाठीच आपल्यासाठीच तिथे बसले आहेत. झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होताना दिसत नाही. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त अगदी असते. तसंच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन काय मिळवू शकतो ना, यातच जीवनाचा खरा अर्थ दडलेला असतो आणि तेच आपण मनापासून शोधले पाहिजे. आणि ते एकदा का आपल्याला सापडले की मग आपण सर्व काही करण्यासाठी अगदी मोकळे होऊन जातो आणि मग आपल्याला नवीन मार्ग शोधण्यासाठी आपल्याला नवीन उत्साह, नवीन प्रेरणा मिळत असते. म्हणून जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित तुमचं ध्येय असलेला स्वामी भक्त जो असतो ना, तो अतिशय खडतड रस्त्यावर प्रगती करतो. पण ध्येय शुद्ध माणूस रस्ता कितीही सोपा असला ना तरी कुठेही पोहोचणार नाही. आपले ध्येय आजच तुम्ही ठरवले पाहिजे आणि जो श्री स्वामी समर्थांच्या महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल ना, महाराज त्याचा योग्यक्षेम निश्चित चालवतात व सदैव त्याच्या पाठीशी नेहमी असतात. एवढं मात्र तितकंच खरं आहे. म्हणून स्वामींची भक्ती अगदी मनापासून करा. मनापासून तुम्हाला स्वामी आशीर्वादच नक्की देतील. माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस असे स्वामी म्हणत आहेत. आणि स्वामी म्हणतात असं मी केव्हा म्हणेन, जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील. समोरच्याचं मन तू अगदी दुखावणार नाही ना याची तर काळजी घेशीलच, परंतु तुझे शब्द फुकट जात नाही ना याची पण तू जास्त काळजी नक्कीच घेशील. ज्याला तुझ्या शब्दांची किंमतच नाही ना, अशांच्या समोर उगाचच वायफळ बोलणं सोड. आता शांत राहा आणि स्वतःची ऊर्जा वाढव. नक्कीच ती नामस्मरणामध्ये दे. यशस्वी नक्कीच होतील. आणि अशी स्वामी आपल्याला संधी देत आहेत आणि स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून त्या ऊर्जेमध्ये आपण नक्कीच जायला हवे आणि ती ऊर्जा आपण घ्यायला हवी. एवढं मात्र निश्चित आहे. घरातून तुम्ही जेव्हा बाहेर पडता तेव्हा पडताना म्हणा, स्वामी माझ्यासोबत, तुम्ही बाहेर चला. कधी तुम्हाला खूप रडू येत असेल ना तर स्वामींना सांगा मला पोटाशी धरा. तुम्ही खूप आनंदात असाल ना तेव्हा म्हणा, स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे. तुम्ही काही कामे करता तेव्हा म्हणा,
स्वामी माझ्या मदतीला तुम्ही धावून या. तुमच्या हातून काही चुकते ना, तेव्हा म्हणा स्वामी मला क्षमा करा. तुम्ही रात्री झोपताना स्वामींविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि तुम्ही म्हणा स्वामी तुमच्या मायेचे उबदार पांघरून माझ्यावर तुम्ही नक्कीच घाला आणि मग स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील आणि मायेच्या हात तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतील. असा तुम्ही नक्कीच समर्थपणे म्हटलं पाहिजे आणि स्वामींकडे तुम्ही अशी विनवणी नक्कीच केली पाहिजे. बोलताना शब्दामध्ये धार नाहीतर आधार असला पाहिजे. धारेचे शब्द मन कापतात आणि आधाराचे शब्द मन जिंकत असतात. एवढं मात्र निश्चितच आहे. दररोज म्हणा मी माझ्या जीवनात खूप सुखी आहे आणि समाधानी आहे. जसं तुम्ही बोलत जाल तसे तुम्ही होत जाल एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुमच्या बोलण्यामध्ये जे तुम्ही वापरता आणि जे तुम्ही ऐकता त्यानुसार तुम्ही घडत असता. म्हणून तुम्ही जर असं दररोज बोलाल की मी सुखी समाधानी आणि निरोगी आहे तर तसेच तुमच्यासोबत होत जाईल आणि तुमचं जीवन अगदी सुखी होऊन जाईल. म्हणून तुम्ही काय बोलता आणि काय करता त्यावर सर्व काही गोष्टी अवलंबून असतात. जर तुम्ही असं म्हणत असाल की मी खूप गरीब आहे आणि मला काहीच येत नाही आणि माझ्याकडे पैसे नाहीत तर तुमच्यासोबत तसेच घडेल. आणि प्रकृती हे बघत नाही हा चांगला विचार करतोय की वाईट विचार करतोय. त्या प्रकृतीचं फक्त त्या विचारावर लक्ष असतं. मग ते विचार आपण कसे मांडावे प्रकृतीसमोर आणि कसे बोलावे हे पूर्णपणे आपल्यावर आणि आपल्यावरच अवलंबून असतं. म्हणून आपण विचार मांडताना विचार करून मांडले पाहिजेत आणि विचार करून आपण बोलले पाहिजे एवढे मात्र निश्चित आहे. आता मित्रांनो, स्वामी समर्थांचं स्तोत्रम आहे ते तुम्ही नक्कीच ऐका आणि ते श्रोत ऐकून तुम्हालाही छान वाटेल. साक्षात नमस्त हे माझे श्री स्वामी समर्था, भक्ती करता मनोभावे स्वामी समर्था नमो नमः. प्रथम नाम ते स्वामी, दुसरे समर्थाय ते, तिसरे कृपा सिंधू, चौथे अवधूताय ते, पाचवे ते निर्गुणाय, सहावे त्रिगुणात्मक, सातवे ते चिंतनाय, आठवे गिरिजापती, नववे ते अन्नदाय, दहावे विश्वव्यापक, अकरावे मुळाय ते, बारावे अक्कलकोट वसे. स्वामी नावे अशी 12 तीन संध्या म्हणे नर, भिवू नकोस म्हणे स्वामी मी तुझ्या पाठीशी असे. विद्यार्थ्याला मिळेल विद्या, मोक्षार्थ्याला मिळेल गती, प्रपंचार्थ्याला परमार्थ आणि भक्तार्थाला अमरत्व. जपे श्री स्वामी समर्थ स्रोत, लाभे निश्चित हे फळ. नामस्मरण पण पूर्ण होता मिळे सिद्धी व न संशय. महाराजांनी रचिलेले झाले संपूर्ण स्रोत हे जनकल्याणासाठी पठण्यात अनुवादिले. इति श्री स्वामी समर्थ स्तोत्रम संपूर्णम. आणि हे स्रोत जर तुम्ही ऐकले तर नक्कीच तुम्हाला तुमच्या मार्गातील सर्व मोकळे रस्ते होतील आणि तुम्हाला मोकळे रस्ते दिसू लागतील आणि मग तुम्हाला यशाच्या पायऱ्या लवकरच दिसतील आणि समजतीलही. आता आपण जे नामस्मरण करतो त्याचे महत्त्व काय आणि ते केल्याने काय होते हे आपण जाणून घेऊ. आता तुमचे जे दुःख असतात त्यांची तीव्रता कमी होते, तुम्हाला अगदी समाधान मिळते, वास्तू शुद्ध होते. आता प्रारब्ध दुःख भोगण्याची क्षमता तुमची वाढत असते. घरात सकारात्मकता आणि सात्विकता वाढते. सांसारिक अडचणी तुमच्या नक्कीच कमी होत असतात. प्रेमभाव तुमच्यात अगदी निर्माण होत असतो आणि घरात भगवंताचा वास राहतो आणि तो 24 तास असतो. काळजी मिटते, भीती जाते, संकटाला समोर जाता येते आणि मग स्वभावात तुमच्याही बदल होऊ लागतो. आपल्या गरजा कमी होतात आणि आपल्या सद्गुणात जलद गतीने वृद्धी होते. सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद आपल्या साधनेमध्ये सतत आपल्या मत्सरकी असतो आणि अखंड अनुसंधानानंतर भगवंताची भेट होत असते आणि भगवंत आपल्याला दर्शन नक्कीच देत असतात. स्वामी म्हणत आहेत, मी सर्व काही सोडून कुठेही गेलेलो नाही, मी तुमच्यातच आहे, फक्त तुम्ही मला ओळखायला शिकलं पाहिजे असे स्वामी सांगत आहेत. नामावर ज्याचा विश्वास नाही तो वणवण भटकत राही, त्यात कसले सुख नाही, नित्य चिंता मग्न राही. एवढे मात्र निश्चित आहे आणि चांगलेच होणार आहे. आणि हे गृहीत धरून चला, बाकीचा स्वामी नक्कीच पाहून घेतील हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा नक्कीच असेल आणि स्वामींचे आपण धन्यवाद नक्कीच करू. तक्रार नाही, धन्यवाद शिकलो. तुझ्या संगतीत स्वामी नम्र व्हायला शिकलो. पूर्वी कोटी टीका केली, तिरस्कार केला तर मन नाराज व्हायचे. आता तुझ्या इच्छेत इच्छा मिळवून राहायला शिकलो. आणि असे स्वामी समर्थांचं आपण गुणगान करीत राहिलं पाहिजे. आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल
तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआप किनाऱ्याला लागेल आणि तुम्हाला सात्विक भक्ती केल्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळत जाईल आणि मग तुम्हाला मोक्ष नक्कीच प्राप्त होईल. आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुख दुःख उरत नाही. ज्याची खरी अशी निष्ठा आहे त्याची तेज काही निराळेच असते आणि अशा माणसाला अचल समाधान नक्कीच लाभते. किंबहुना हेच साधू तत्वाचे मुख्य लक्षण म्हणायचे आणि हे आपल्याला की अंगी यावे म्हणून साधनाची सर्व खटपट असते एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्ही जी खटपट करत आहात ती फक्त स्वामींसाठी करत आहात एवढं लक्षात ठेवा आणि पुढे जीवनात जगायला लागा. स्वामींवरचा विश्वास असत बळत बळत आणि एकदम स्ट्रॉंग राहण्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, आपण जीवन जगत असताना आपल्याला कधीतरी असं वाटतं की आपल्याला एकटं वाटत आहे आणि एकटे आपण जीवन जगत आहे. त्यामुळे आपल्याला भरपूर काही लोकांना प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात आणि एकांतवास त्यांना वाटत लागतो. तसेच असे लोक फक्त जपानमध्येच आहेत असं नाही, तर जगभरामध्ये असे असंख्य शास्त्रज्ञ कलाकार होऊन गेले हे जे त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत नक्कीच होते आणि ज्यांना जे काम आवडायचं ते काम ते त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत करत राहिले. आईन्स्टाईनचा शेवटचा श्वास घेतला तेव्हा त्यांच्या आधी एक सूत्र लिहिलं ज्यामध्ये जगातील सगळे फोर्सेस कसे एकत्र करायचे याची माहिती होती. ते शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या आवडीचं कामच करत होते. जर मी शास्त्रज्ञ नसतो तर संगीतकार झालो असतो असं ते म्हणायचे. आणि जेव्हा ते गणित किंवा भौतिक शास्त्राचा अभ्यास करत नसायचे तेव्हा ते व्हायोलिन वाजवायचे आणि सूत्रांचा शोध घेणं आणि संगीतात रममाण होणं हे त्यांचे दोन इकाई होते. ज्यांनी त्यांना असामान्य आनंद दिला आणि कदाचित हे लोक फार एकलखोंडे किंवा लोकांमध्ये जास्त मिसळणारे वाटतात, पण खरं तर इतर कामांमध्ये स्वतःचा वेळ न घालवता ते त्यांना आनंद देणाऱ्या गोष्टींना वेळ देण्यासाठी जास्त उत्सुक असतात आणि इतरत्र वाया जाणारा वेळ वाचवत असतात. आणि असे लोक असतात जे फ्लोचा त्यांच्या जीवनामध्ये असामान्य वापर करत असतात. आणि अजून एक असंच उदाहरण म्हणजे कादंबरीकार हारुमी मुराकामी. ते फारच कमी मित्रांना भेटायचे आणि लोकांसमोर 2-4 वर्षातून एकदाच यायचे. आणि जर कायम आपल्याला फ्लोमध्येच राहायचं असेल आणि इकिगाई साध्य करायच लागेल असेल तर आपल्या आजूबाजूचं वातावरण शांत, सुरक्षित आणि व्यत्ययापासून लांब ठेवणं किती आवश्यक आहे हे कलाकारांना चांगलंच माहिती असतं. आता मायक्रोफ्लो रोजच्या कामांमधील आनंद ते घ्यायचं असायचे. आता पण जेव्हा आपल्याला कपडे धुवायचे असतात, फरशी पुसायची असते किंवा कागदपत्र तयार करायची असतात तेव्हा काय ही रोजची आणि दिनचर्येची कामं आनंददायी करता येतील का? मग शिंजुकू सबवे स्टेशनच्या जवळ एका सुपरमार्केटमध्ये लिफ्टमॅन म्हणून लोकांना नोकरी देतात. तसं पाहिलं तर त्या लिफ्ट सर्वांना सामान्याच आहेत, पण ग्राहक आणि त्या सहजतेने हाताळू शकतात. पण तरी तिथल्या मालकांना असं वाटतं की आपण ग्राहकांसाठी दरवाजा उघडणारी बंद करणारी कोणती तरी व्यक्ती नेमावी. जर तुम्ही चौकशी केलीत तर तुम्हाला कळेल की एक अशी व्यक्ती आहे जी 2004 पासून आजपर्यंत हे काम करत आहे. ती नेहमीच आनंदाने उत्साहाने तिचं काम करत असते. प्रश्न असा येतो की ती तिचं काम इतक्या आनंदाने कसं करू शकते? तेच काम पुन्हा करून तिला कंटाळा येत नसेल का? मग जर तुम्ही तिच्या कामाच्या बारकाईचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की ती फक्त लिफ्टची बटणं दाबायचं काम करत नाही, तर ती कामाची पूर्ण शृंखलाच पार पाडते. आणि जेव्हा कोणतीही व्यक्ती लिफ्ट पाशी येते तेव्हा ती छानसा गोड आवाजामध्ये त्यांचं स्वागत करते. हलकसं वाकून हाताने आत येण्यासाठी त्यांना आमंत्रण देते आणि त्यानंतर ती एखादी अप्रतिम नृत्यांगना असल्यासारखं ती लोकांना चहा कॉफी देत असल्याच्या आविर्भावामध्ये अत्यंत मोहक पद्धतीने लिफ्टची बटणं दाबते. आणि किझेन्सी महालाही यालाच मायक्रोफ्लो असं म्हणतात. आपण कित्येक वेळा वर्गामध्ये किंवा एखाद्या सभेमध्ये कार्यक्रमामध्ये कंटाळून जातो आणि मनोरंजनाचे एखादं साधन शोधायला लागतो किंवा भिंत रंगवताना शिळं घालायला लागतो. आणि जोपर्यंत आपल्याला एखादं काम आव्हानात्मक वाटत नाही तोपर्यंत आपण त्यामध्ये रमत नाही. पण लहान लहान कार्यांमध्ये आनंद मिळवून मायक्रोफ्लो प्राप्त करणं हीच खरी कला आहे आणि ज्यामुळे आपली रोजची कामही आपण आनंदाने नक्कीच करू शकतो.
बिल गेट्स सुद्धा रोज संध्याकाळी भांडी घासतात. ते म्हणतात की शांत होण्यासाठी आणि मनाच्या शुद्धीकरणासाठी त्यांना याचा उपयोग होतो आणि त्यामुळे त्यांना भांडी घासायला आवडतात. आणि एवढंच नाही तर ते रोज कालच्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे भांडी घासण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी भांडी कशी घासायची यासाठी स्वतःही एक कार्यप्रणालीही बनवली आहे. पहिल्यांदा ताट, नंतर चमचे आणि मग बाकीच्या वस्तू. अशा प्रकारे त्यांनी एक नियमावली बनवली आहे आणि ही त्यांची मायक्रोफ्लोची पद्धती नक्कीच आहे. मित्रांनो, रिचर्ड आणि ते फेयनमन हे फार महान भौतिक शास्त्रज्ञ होऊन गेले आणि तेही रोजच्या कामामध्ये आनंद घ्यायचे. डॅनियल हिल्स आणि ज्यांनी सुपर कम्प्युटरची निर्मिती केली आणि त्यांनी फेयनमॅनला कामावर घेतलं आणि तेव्हाचं उदाहरण सांगताना ते म्हणतात की कामावर आल्यावर पहिल्याच दिवशी ते भेटले आणि त्यांनी विचारलं की मला कोणतं काम करायचं आहे. खरं तर काम देणाऱ्यांची कोणतीच तयारी नसल्यामुळे त्यांनी त्यांना गणितातील काही सूत्र सोडवायला सांगितली. त्यांच्या लगेच लक्षात आलं की हे काम काही उपयोगाचं नाही. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही मला काहीतरी काम चलाऊ काम देत आहात. मला असं काहीतरी काम द्या ज्यामुळे खरंच काहीतरी फायदा होईल. तेव्हा त्यांनी फेयनमॅनला शेजारच्या दुकानातून ऑफिससाठी सामान आणायला पाठवलं आणि हे काम त्यांनी आनंदाने आणि हसत मुखाने केलं. तेव्हा फेयनमॅनच्या यांच्याकडे कोणतंच महत्त्वाचं काम नसायचं. तेव्हा ते मायक्रोफ्लोमध्ये जायचे आणि त्यांचा वेळ इतर आवडीच्या कामांना द्यायचे. यासाठी कधी कधी ते ऑफिसच्या भिंतीही रंगवायचे. आणि काही आठवड्यांनी जेव्हा त्या ऑफिसमध्ये काही गुंतवणूकदार आले तेव्हा त्यांनी ऑफिसच्या भिंती पाहूनच सांगितलं की तुमच्या ऑफिसच्या भिंती रंगवणाऱ्याला खरं तर नोबेल पुरस्कारच द्यायला हवा. मग ध्यान मार्गाने झटपट सुट्टी नक्कीच होत असते. आता प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्या फ्लोच्या अनुभवामध्ये लवकर पोहोचू शकतो. ध्यान हे मनाला प्रशिक्षित करण्यासाठीच प्रभावीचं तंत्र आहे आणि ध्यानाचे कित्येक प्रकार आहेत, पण त्या सगळ्यांचा मुख्य उद्देश एकच आहे, मनाला शांत करणं, विचारांना पाहणं, भावनांना जाणणं आणि आपलं लक्ष एकाच ठिकाणी नक्कीच केंद्रित करणं. मूलभूत प्रक्रियेमध्ये ताठ बसून आपण श्वसनावर लक्ष केंद्रित करण्याची प्रक्रिया सांगितली आहे आणि हे कोणीही अगदी करू शकतो. आणि एकदा असं केल्यानंतरही तुम्हाला फरक नक्कीच जाणवू शकतो. तुमच्या नाकपुडीतून आत बाहेर होणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करूनही तुम्ही तुमचं विचारांचं वादळ शांत करू शकता आणि त्याकडे तटस्थ नजरेने पाहू शकता, ज्याच्या मनशुद्धीसाठी उपयोग होतो. आणि जर आपल्याला फ्लोमध्ये पोहोचायचं असेल तर ध्यान, मेडिटेशन हे सर्वोत्तम माध्यम आहे. आणि सततच्या येणाऱ्या नोटिफिकेशन्स आणि स्मार्टफोनच्या लक्षवेधक संदेशावरील तो रामबाण उपाय नक्कीच आहे. ध्यान करायला सुरुवात करणाऱ्या लोकांकडून एक सर्वसामान्य चूक नक्कीच होत असते. ते ध्यान करण्याचा प्रयत्न करतात आणि लवकरात लवकर निर्वाणीच्या अवस्थेमध्ये पोहोचण्याची इच्छा बाळगतात. पण सर्वात महत्त्वाचं आहे ध्यान करण्याच्या प्रवासाचा आनंद घेणं. मन हे विचारांचा, कल्पनांचा आणि भावनांचा पसारा असल्यामुळे त्या सर्वांचं एक प्रकारचं वादळ निर्माण होतं आणि ध्यानाच्या माध्यमातून काही क्षणासाठी जरी आपण त्या वादळाला शांत करू शकलो तरी शांतीचा अनुभव आपल्याला देतो आणि जीवनात स्पष्टता आपली येत असते. खरं तर आपल्या विचारांच्या पटलावर कोणताही विचार आला तर त्याचा तणाव घ्यायचा नाही. हे महत्त्वाची गोष्ट आपण ध्यानाच्या सरावातून शिकतो. आणि एखाद्याला मारण्याचा, त्रास देण्याचा किंवा कोणतं तरी नकारात्मक काम करण्याचा विचार एखाद्याच्या मनामध्ये येऊ शकतो, पण ध्यानाच्या सरावामुळे आपण अशा विचारांना आतल्या आत न घेता हा केवळ एक विचार आहे असं लेबल लावून त्याला जाऊ देतो. आणि दिवसभरामध्ये येणाऱ्या 60,000 विचारांपैकी हा एक विचार आहे असा विचार करून त्याला आपण विचाराविषयी राग किंवा लोभ अशी कोणतीही भावना न ठेवता त्याला निघून जाऊन देतो. आता धनुर्धार्याचं रहस्य तुम्ही ऐका. 1988 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तिरंदाजीत सुवर्ण पदक मिळवलेल्या 17 वर्षीय दक्षिण कोरियातील खेळाडूला जेव्हा तिच्या यशाचं रहस्य विचारलं तेव्हा तिने या यशाचं रहस्य श्रेय ध्यानाला दिलं. दररोज 2 तास ध्यान करणे हा तिच्या प्रशिक्षणातील महत्त्वाचा भाग होता. ध्यान करताना मेंदूमध्ये अल्फा आणि थीटा लहरी उत्पन्न होतात आणि अनुभवी लोकांमध्ये या लहरी लगेचच उत्पन्न होतात. तर नवशिक्यांना या अवस्थेमध्ये पोहोचण्यासाठी अर्धा तासही लागू शकतो. तसं पाहिलं तर ध्यानाशिवायही या लहरींचा अनुभव आपण घेत असतो. झोपायच्या काही क्षण आधी
किंवा गरम पाण्याने आंघोळ केल्या केल्या या लहरी आपण अनुभवू शकतो. खरं तर आपण सगळेच जण आपल्याबरोबर स्पा घेऊनच फिरत असतो. फक्त त्याचा उपयोग कसा करायचा हे समजायला हवं आणि थोड्याशा सरावाने हे सगळ्यांना जमू शकतं. मानव एक धार्मिक जीव आहे आणि जीवन हे धर्मावर आधारित असतं. काही लोक म्हणतात की केवळ व्यस्त राहण्यासाठी मनुष्य धर्म पाळतो, पण खरं तर धर्म पाळणं हा मानवाचा मूळ स्वभाव आहे. परंतु आधुनिक जीवन पद्धतीमध्ये लोक यश मिळवण्यासाठी हा मूळ स्वभाव सोडून एकामागून एक भौतिक ध्येय साध्य करण्याच्या मागे धावतात. पण इतिहास असं सांगतो की माणूस पहिल्यापासूनच शिकार, स्वयंपाक, शेती, शोधकार्य, परिवार यामध्ये व्यस्त असायचा. त्यामुळे व्यस्त राहणं हा त्याचा स्वभावच आहे. पूर्वी माणसांची दिनचर्या याच गोष्टींच्या भोवताली फिरायची, पण आजकाल या स्वाभाविक गोष्टीपेक्षा भौतिक गोष्टी जास्त प्रभावी ठरत आहेत. आणि जपानमध्ये आजच्या आधुनिक जगातही दिनचर्या आणि धर्म यांचा चांगलाच संगम साधण्यात आलाय. आणि जपानमध्ये असलेले मुख्य धर्म म्हणजे कॅन्झुसियाझम, बुद्धिझम आणि शिंतोइझम, ज्यामध्ये नियमांपेक्षा धर्माला जास्त महत्त्व दिलं जातं. जपानमध्ये काम करत असताना तुम्ही काय काय करता यापेक्षा तुम्ही कसं काम करता यात जास्त महत्त्व आहे. आणि कंपनीसाठी चांगलं आहे की नाही ते या तुम्ही चर्चेचा विषय नाही. पण हे नक्की की कोणत्याही कंपनीमध्ये बॉसने ठरवलेली अनिश्चित ध्येय तणावपूर्ण वातावरणामध्ये साध्य करण्यापेक्षा धार्मिक चालीरीतींमध्ये फ्लो शोधणं नक्कीच सोपं आहे. धार्मिक चालीरीती आपल्याला एक सहज आणि सोपा मार्ग दाखवतात, ज्यामुळे आपल्याला फ्लोमध्ये जायला मदत होते. आणि एकदम मोठं ध्येय समोर असेल तर ते साध्य करताना आपल्याला अशक्य आणि कठीण असल्यासारखं वाटू शकतं. पण चालीरीतींमध्ये आपल्याला पायरी पायरीने मार्गदर्शन मिळतं आणि त्या मार्गावरून कसं चालायचं याचं प्रशिक्षण दिलं जातं. त्यामुळे जेव्हा तुमच्यासमोर एखादं मोठं ध्येय येईल तेव्हा त्याचं तुकड्यांमध्ये विभाजन करा आणि एकेका तुकड्यावर हल्ला करा. तुमच्या रोजच्या कार्यांमध्ये आनंद घ्यायला शिका, ज्यामुळे तुम्हाला फ्लोमध्ये जाण्याचा सराव होईल. आणि परिणामांची चिंता अजिबात करू नका. सकारात्मक परिणाम आपोआपच प्राप्त होतील. आनंद हा कृतीमध्ये हवा, काय साध्य झालं आहे नाही यामध्ये नाही. जर एकमात्र नियम बनवायचा असेल तर स्वतःला कायम आठवण करून द्या की धर्म हा नियमांपेक्षा मोठा आहे, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून धर्माला ते मोठं मानत असतात. जे लोक जास्त गोष्टी साध्य करतात ते आनंदी नसतात, तर जे लोक जास्त वेळ फ्लो मध्ये असतात ते जास्त आनंदी असतात. तुमचा एकीगाई शोधण्यासाठी फ्लोचा उपयोग करा. हे प्रकरण वाचल्यानंतर तुमच्या हे नक्की लक्षात आलं असेल की तुमच्या आयुष्यातील असं कोणतं काम आहे जे केल्यानंतर तुम्ही फ्लो मध्ये जाता. आणि ती सगळी कामं एका कागदावर लिहा. त्यानंतर स्वतःला हे प्रश्न विचारा, तुम्हाला ज्या कामांमध्ये फ्लोच्या जवळचा अनुभव येतो त्यामध्ये समान धागा कोणता आहे आणि या सर्वांमध्ये अशी कोणती समान कृती आहे ज्यामुळे तुम्ही फ्लोच्या जवळ पोहोचता. आणि ही सगळी कामं एकट्याने करण्याची आहेत की तुम्हाला संघामध्ये काम करायला आवडतं आणि तुम्हाला कष्टाचं काम करायला जास्त आवडतं की विचार करण्याचं. कदाचित या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये तुम्हाला तुमच्या जीवनाचा एकेगाई शोधायला मदत होईल. आणि जर असं झालं नाही तर तुमचा शोध सुरूच ठेवा आणि असं काम शोधा जे केल्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त वेळ आणि जास्तीत जास्त लवकर फ्लो मध्ये जाता. त्याचबरोबर तुमच्या यादीमध्ये नसलेल्या पण त्याच प्रकारच्या इतर नवीन गोष्टीही करून बघा. तुम्हाला ज्यांची उत्सुकता वाटते ती कामं करून बघा. समजा तुम्हाला फोटोग्राफी करताना फ्लोचा अनुभव येत असेल तरी रंगकाम करून बघायला हरकत नाही. कदाचित ते काम तुम्हाला जास्त आवडेल. मग फ्लो हा अस्वर्णनीय अनुभव आहे आणि तुम्ही ज्याला जितक्या वेळा अनुभवाल तितक्या वेळा त्यापर्यंत जितक्या वेळा पोहोचाल तो अनुभव तुम्हाला लवकर सापडायला लागेल आणि तुम्ही तुमच्या इकिगाईच्या तितकंच जवळ आलेलं असाल, एवढं मात्र निश्चित आहे. दीर्घायुषी मास्टर्स आता जगातील सर्वाधिक दीर्घायुषी लोकांचे मोलाचे मार्गदर्शन आहे. आता ते कसे? आता जेव्हा आपण या विचारांची सुरुवात केली होती तेव्हा फक्त आनंदी आणि दीर्घायुषी जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा आढावा घेणं एवढाच आपला उद्देश नव्हता. दीर्घायुषी लोकांचं याविषयी काय म्हणणं आहे हेही समजून घ्यायला हवं. ओकिनावामध्ये आम्ही ज्या मुलाखती घेतल्या ना, त्या लेखकांनी घेतल्या त्या असामान्य होत्या. आणि त्याचबरोबर या प्रकरणामध्ये आपण जगभरातील दीर्घायुषी लोकांचं जगण्याविषयीचं जे तत्वज्ञान आहे तेही समजून घेणार आहोत आणि आपण त्या लोकांविषयी बोलणार आहोत
जे 110 वर्षापेक्षा जास्त वर्ष जगले. सुपर सेंटेनारियन्स या शब्दाचा वापर पहिल्यांदा 1970 साली नोरिस एमरविटर या द गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या संपादकांनी केला. 1990 साली विल्यम स्ट्राउस आणि नेल होज यांनी सुपर सेंटेनारियन्स या शब्दाचा जास्त प्रमाणात प्रसार केला आणि आज अंदाजे 350 ते 400 लोक असे आहेत ज्यांचे वय 110 पेक्षा जास्त आहे. आणि अर्थात त्यापैकी फक्त 75 लोकांच्या वयाचे पुरावे आहेत आणि ते कोणतेही सुपर हिरो नाहीत, पण त्यांनी लोकांच्या सर्वसाधारण वयापेक्षा जास्त काळ या पृथ्वीवर घालवलाय हे मात्र नक्कीच आहे. आज जगभरामध्ये ज्या प्रमाणात आयुर्मर्यादा वाढत आहे त्यामुळे लवकरच ही संख्या वाढण्याची शक्यता आहे आणि या दीर्घायुषी लोकांना त्यांच्या जीवनाविषयी काय म्हणायचं आहे ते आपण नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल. आता मिसाओ ओकावा 117 वर्षाचे होते. मग ते म्हणतात, जेव्हा झोपा आणि दीर्घायुषी व्हा, तुम्हाला आराम करण्याची कला यायला हवी. जेरॉस्टोनॉलॉजी रिसर्च ग्रुपच्या परिश्रमामुळे एप्रिल 2015 पर्यंत मिहा ओकावा ही जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती होती. त्यांच्या ओकासामधील दवाखान्यामध्ये 117 वर्ष आणि 27 दिवस इतकं वय असताना मृत्यू झाला. 1998 साली टेक्स्टाईल व्यापाऱ्याच्या घरी मियाओ यांचा जन्म झाला आणि त्यानंतर 3 शतकांमध्ये जगलेल्या या महिलेने आयुष्यामध्ये कित्येक गोष्टी पाहिल्या. वयाच्या 110 वर्षापर्यंत ते एकट्या राहत होत्या आणि कोणत्याही मदतीशिवाय स्वतःची सगळे कामं स्वतःच करत होत्या. जेव्हा तज्ज्ञांनी त्यांच्या दिनचर्येविषयी विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, सुशी पद्धतीचं जेवण जेवायचं आणि झोपायचं. त्यांच्या या उत्तराबरोबरच अजून एक गोष्ट जोडू शकतो, ती म्हणजे जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती. आणि जेव्हा त्यांना त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य विचारलं तेव्हा त्या हसत म्हणाल्या की मी पण तेच शोधते. जपान ही दीर्घायुष्यांची भूमी आहे आणि हे तर सिद्धच झालाय. 112 वर्ष आणि 150 दिवस इतकं दीर्घायुष्य जगल्यानंतर ज्या वर्षी जुलैमध्ये साकारी मोमोई यांचा मृत्यू झाला तेव्हा आकडेवारीनुसार ते जगातील सर्वात वयस्कर पुरुष होते. आणि असं असूनही त्याच्यापेक्षा जास्त वय असलेल्या 57 महिला जपानमध्ये होत्या. आणि मारिया कॅपोव्हिला आणि हे म्हणतात 116 वर्षाच्या आहेत, कधीही मांसाहार केला नाही. 1889 साली इक्वेडोरमध्ये जन्मलेल्या मारिया कॅपोव्हिला यांची गिनीजमध्ये जगातील सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणून नोंद केली आहे. आणि 116 वर्ष आणि 347 दिवस अशा वय असलेल्या मारियाचा मृत्यू 2016 साली निमोनियाने झाला आणि त्यांच्या मागे 3 मुलं, 12 नातवंड आणि 20 पतवंड असा परिवार होता. त्यांनी वयाच्या 107व्या वर्षी त्यांच्या आयुष्यातील शेवटची मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या आठवणी आणि विचार सांगितले. मी आनंदी आहे आणि यासाठी मी देवाचे सतत आभार मानते ज्याने मला इतका दीर्घायुष्य दिलं. मी इतकी वर्ष जगेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. माझे पती अँटोनिओ कॅपुलोवा हे जहाजावर कप्तान होते. त्यांचा मृत्यू वयाच्या 84व्या वर्षी झाला. तेव्हा माझ्याबरोबर 2 मुलं आणि 1 मुलगा होता. त्यानंतर माझा त्यांचा संस्कार वाढत होता आणि संसार वाढल्यामुळे आज मला नातवंड आणि पटवंडही आहेत. खरं तर पूर्वीच्या काळी गोष्टी फार छान होत्या. लोक फार आपुलकीने आणि प्रेमाने वागायचे. आम्ही नाचायचो, खेळायचो. या मजेमध्ये ही एक प्रकारची शिस्त होती. मला मारिया हे लुईस आल्याकोआन यांचं गाणं फार आवडायचं. आजही मला त्याचे बोल आठवतात. मला कित्येक प्रार्थना आठवतात आणि आजही मी त्या म्हणत असते. संधी मिळाली तर मी अजूनही नृत्य करते. मी शाळेत असताना या गोष्टी करायचे, त्या हस्तकलेच्या गोष्टी मी आजही करत असते. त्या भूतकाळातील गोष्टी आठवता आठवता त्या नाचायला लागल्या. त्यांच्यातील ऊर्जा बघून त्या कित्येक वर्ष तरुण झाल्यासारखं वाटत होत्या. त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य विचारलं तेव्हा त्या एवढंच म्हणाल्या की मला रहस्य वगैरे माहिती नाही, पण एक गोष्ट मी सांगू शकते की मी आयुष्यात एकदाही मांसाहार केला नाही. मला वाटतं की माझं दीर्घायुष्याचं क्षेत्र त्या गोष्टीला नक्कीच जातं. आता जीने काल्मेट हे म्हणतात 122 वर्षाचे आहेत. ते 1875 साली फ्रान्समधील अलेर्समध्ये जन्मलेल्या जीने काल्मेट या 4 ऑगस्ट 1997 साली जगातील सर्वात दीर्घायुषी व्यक्ती म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. आणि त्यावेळी त्यांचं वय 122 वर्ष होतं. आणि ते एकदा गमतीने म्हणाल्या होत्या की मी मेथुलेसिहांशी आता स्पर्धा केली आणि जिने यांची त्यांच्या जीवनामध्ये कित्येक रेकॉर्ड ब्रेक केले. वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या आनंदी आणि स्वस्थ जीवन जगल्या. त्यांना कशाचंही वावगं नव्हतं. त्या
100 वर्षाच्या होत्या तेव्हा तोपर्यंत सायकल चालवायच्या. 110 वर्षाच्या असतेपर्यंत ते एकट्याच राहत होत्या. घरात लहानशी आग लागल्यामुळे भविष्यात कोणताही धोका नको या विचाराने ते केअर सेंटरमध्ये जायला तयार झाल्या. जेव्हा मोतीबिंदूच्या त्रासामुळे त्यांना व्यवस्थित दिसणं बंद झालं तेव्हा सिगरेट ओठापर्यंत जाणं कठीण व्हायला लागलं. तेव्हा वयाच्या 120व्या वर्षी त्यांनी सिगरेट प्यायचं सोडलं. कदाचित त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य त्यांच्या खेळाडू वृत्तीमध्ये आणि उत्साही स्वभावामध्ये असावं. वयाच्या 120व्या वर्षी त्या म्हणाल्या होत्या की मला नीटसं दिसत नाही, एकूही व्यवस्थित येत नाही, तब्येतही जरा ठीक नाही, पण बाकी सगळं छान चाललंय. आता मी यातून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळत असतं. आता वॉल्टर ब्रेउनिंग म्हणतात ते 114 वर्षाचे होते. जर तुम्ही तुमच्या मनाला आणि शरीराला कार्यरत ठेवलं तर तुम्ही नक्कीच दीर्घायुषी व्हाल. 1896 साली मी स्वतःमध्ये जन्मलेल्या वॉल्टर ब्रेउनिंग यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 3 शतकं बघितली. मोटानामध्ये 2011 साली त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला. 2 पत्नी असलेल्या वॉल्टर यांनी 55 वर्ष रेल्वेमध्ये सेवा केली आणि 83 वर्षाचे असताना ते मोंटानामध्ये निवृत्त झाले आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिथेच राहिले आणि अमेरिकेमध्ये जन्मलेले ते दुसरे दीर्घायुषी व्यक्ती आणि वयाचा पुरावा असलेले म्हणून गणले गेले. त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये कित्येक मुलाखती दिल्या आणि ते त्यांच्या दीर्घायुष्याचं क्षेत्र आणि श्रेय त्यांच्या काही सवयींना देतात. जोपर्यंत शरीर साथ देतं तोपर्यंत काम करत राहणं आणि दिवसातून फक्त 2दा जेवण करणं यांना ते महत्त्व देतात. आणि वयाच्या 112व्या वर्षी त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या मनाला आणि शरीराला कार्यरत ठेवा, तुम्ही नक्कीच दीर्घायुषी व्हाल. ते स्वतः शेवटपर्यंत नियमित व्यायाम करत होते. त्यांच्या बाकीच्या सवयींमध्ये इतरांना मदत करणंही होतं. विशेष म्हणजे त्यांना मरणाची कधीच भीती वाटली नाही. आणि 2010 साली त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं की आपण सगळेच मरणार आहोत. काही लोक मरणाला घाबरतात. मरणाला अजिबात घाबरू नका, कारण ज्या अर्थी तुमचा जन्म झालाय त्या अर्थी मृत्यू येणारच आहे. 2011 साली त्यांच्या मृत्यूच्या काही काळ आधी ते पादरींना म्हणाले होते की मी ईश्वराला सांगितलंय की जर यापेक्षा अजून काही चांगलं आयुष्य घडवायचं राहिलं नसेल तर आत्ता जायची वेळ आली. मग अलेक्झांडर इमिज हे 111 वर्षाचे होते. मी अजून मेलेलो नाही असं ते म्हणायचे. पोलंडमध्ये 1903 साली जन्मलेले अलेक्झांडर इमिज हे केमिस्ट आणि पॅरासायकोलॉजिस्ट होते. 2014 साली जेव्हा त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी ते युनायटेड स्टेट्समध्ये राहत होते. त्यावेळी ते जगातील सर्वात दीर्घायुषी व्यक्ती होते आणि इमिज त्यांच्या दीर्घायुष्याचं श्रेय व्यसन मद्यपान न करण्याला देतात. जगातील सर्वात दीर्घायुषी व्यक्ती म्हणून नाव घोषित केल्यानंतर ते म्हणाले की हे नोबेल पुरस्कार जिंकण्यासारखं महान नक्कीच नाही. खरं तर मला कधीच वाटलं नव्हतं की मी इतकं मोठं आयुष्य जगेन. माझ्या दीर्घायुष्याचं रहस्य मलाही सांगता येणार नाही, पण एक गोष्ट सत्य आहे, मी अजून मेलेलो नाही असं ते म्हणायचे. आता काही कलाकार दीर्घायुष्याचं रहस्य हे फक्त सुपर सेंटिनाईनच्या माहिती आहे असं नाही. असे कित्येक लोक आहेत ज्या लोकांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली नसलीही तरी त्यांनी त्यांच्या दीर्घायुष्यामध्ये अशा ऊर्जेने काम केलं आहे आणि हे आपल्याला जगण्याचा अर्थ त्यांनी समजवला आहे. असे हे कलाकार निवृत्त न होता त्यांच्या एकेकाईची साठी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत करत असतात. आणि कला मग ती कोणत्याही प्रकारची असो आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देते आणि आनंदाचे कित्येक क्षण मिळवून देत असते. विशेष म्हणजे हे क्षण सर्वांसाठीच खुले असतात. 18व्या शतकाच्या मध्यापासून ते 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत होकुसाई 88 वर्षापर्यंत जगले. युकेओ ई स्टाईल या पद्धतीने लाकडाच्या वस्तूवर छपाई काम करणाऱ्या कलाकाराने 100 व्ह्यूज ऑफ द माउंट फुटी या पुस्तकामध्ये लिहिलं आहे की मी वयाच्या 70 पर्यंत ज्या गोष्टीची निर्मिती केली तिची खरं तर गणना करणंच योग्य नाही. वयाच्या 73व्या वर्षापासून मला प्राण्यांची, पक्ष्यांची, झाडांची, पाना, फुलांची आणि कीटकांची रचना समजायला लागली आणि वयाच्या 80व्या वर्षी मी थोडीफार प्रगती केली असेल आणि मला आशा आहे की वयाच्या 90व्या वर्षी मला कामाचं रहस्य उलगडायला सुरुवात झालेली असेल. वयाच्या 100ला मी नक्कीच महान कार्य करू शकेल आणि जेव्हा मी 110 वर्षाचा असेल तेव्हा मी जीवनाचा खरा अर्थ माझ्या कामामधून व्यक्त करेल. पुढील काही पानांमध्ये न्यूयॉर्क टाइम्ससाठी जे कॅमिले स्विने यांनी एकत्रित केलेले नामांकित कलाकारांचे मोलाचे शब्द बघणार आहोत.
त्यापैकी एकाही कलाकाराने आजपर्यंत निवृत्ती घेतलेली नाही आणि ते आजही त्यांच्या कामाचा आनंद घेतात. आणि जर आपल्याकडे स्पष्ट उद्देश असेल तर आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही. आणि हेच त्यांनी त्यांच्या जीवनातून आपल्यासमोर नक्कीच मांडलाय. वयाच्या 86व्या वर्षी काम करत असलेले अभिनेते क्रिस्टोफर प्लमर त्यांच्या कामाविषयीचं प्रेम व्यक्त करताना म्हणतात की मला स्टेजवर काम करताना मृत्यू यावा असं वाटतंय. हे जग सोडून जाण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. ओसामू तेजुका हे जापानीज आधुनिक मांगा पद्धतीचे जनक मानले जातात. ते 1989 साली मरण पावले. मरणाच्या पूर्वी त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करताना एक कार्टून काढलं आणि त्यावर लिहिलं होतं, प्लीज जस्ट लेट मी वर्क, म्हणजे कृपया मला अजून काम करू द्या. चित्रपट निर्माते फेडरिक वाइझमन वयाच्या 86व्या वर्षी असं म्हणले होते की ते इतक्या प्रभावीपणे त्यांचं काम करू शकतात. याचं एकमेव कारण म्हणजे त्यांना त्यांचं काम प्रचंड आवडतं. माझ्या वयाचे इतर लोक नेहमी आजारपणाच्या किंवा शरीर थकल्याच्या तक्रारी करत असतात, पण माझा सगळा मित्रपरिवार असा आहे की आमच्यापैकी प्रत्येक जण जीवनाच्या शेवटपर्यंत कार्यरत असू शकतं. आणि असं ते म्हणत होते. आता म्हणून कॉमेरा हिरेरा यांच्या वयाच्या 100 पर्यंत पदार्पण केलं आणि त्यांनी वयाच्या 89व्या वर्षी पहिलं कॅनव्हास विकलं आणि ताते मॉडर्न अँड द म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टमध्ये त्यांचं काम ठेवण्यात आलं आहे. आणि तुम्ही तुमच्या भवितव्याविषयी काय विचार करता असं त्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्या म्हणाल्या, मी नेहमी माझं पुढचं काम पूर्ण करण्याचा विचार करत असते आणि कदाचित तुम्हाला हे मूर्खपणाचं वाटत असेल, पण मी दिवसेंदिवस अजून चांगलं काम करायचा प्रयत्न करते. निसर्गप्रेमी आणि लेखक एडवर्ड ओ विल्सन एकदा म्हणाले होते की मला नेहमी असं वाटायचं की मला आता बरीच माहिती मिळालेली आहे आणि मी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो, पण मला गेल्या 10 वर्षापासून मी आपण कुठे आहोत, आपण कुठून आलो आहोत आणि आपल्याला कुठे जायचं आहे या विषयावर वाचन करायला सुरुवात केली. तेव्हा मला जाणवलं खरंच आपल्याला किती कमी माहिती आहे. मग एल्वर्स केली यांचा 2015 साली वयाच्या 90व्या वर्षी मृत्यू झाला असे असं म्हणले होते की वयानुसार आपली इंद्रिय कमकुवत होतात. हा भ्रम आहे. मला तर असं वाटतं जसजसं आपलं वय वाढतं तसतसे आपण जास्त पाहायला, जास्त ऐकायला लागतो. तुम्ही जेवढे वयस्कर होता तेवढे जास्त बघायला शिकता. मला रोज नवनवीन गोष्टी दिसतात, त्यामुळेच तर मी इतकी नवनवीन चित्र बनवत राहिलो असे ते म्हणत होते. वयाच्या 86व्या वर्षी आर्किटेक्ट फ्रँक गेहरी आपल्याला सांगतात की काही इमारती बांधायला 7-7 वर्ष लागतात. अशा वेळी संयम आणि वर्तमानामध्ये राहण्याची कला तुम्हाला खूप मदत करते. आणि गॅगेव्हियम बिलाबो म्युझियमचे निर्माते घेरी यांना वर्तमानामध्ये राहण्याची कला चांगलीच अवगत होती. ते म्हणतात, तुम्ही तुमच्या काळामध्ये म्हणजेच वर्तमानात राहता आणि तुम्ही परत भूतकाळात जाऊ शकत नाही. मला वाटतं की तुम्ही ज्या काळात राहता ना त्या काळाशी तुम्हाला जोडलेलं राहायचं असेल तर तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवायला हवे आणि वर्तमानपत्र वाचा. तुमच्या आजूबाजूला काय घडतंय त्या बाबतीत जागरूक राहा. प्रत्येक गोष्टीची जिज्ञासा बाळगा. असं केल्यास तुम्ही आपोआपच वर्तमानात राहाल आणि शिकाल. सतत शिकत राहा असं D.T.H. व्हाईट द व्हॅन्स अँड फ्युचर किंग हे म्हणतात. जरी तुम्ही वयस्कर झालात आणि शरीर पूर्णपणे थकलेलं असेल, जरी तुमच्या शरीरामध्ये त्रास होत असेल आणि वेदना तुम्हाला रात्रंदिवस जागवत असतील, तुमचे प्रिय व्यक्ती तुम्हाला सोडून गेली असेल किंवा तुमच्या अपेक्षा आणि स्वप्न तुमची ती मग तुम्हाला सोडून गेली, तर मग स्वप्न धुळीला मिळाली आणि जर तुमचा आत्मविश्वास खालावला तरीही सतत शिकत राहा. कारण तीच एकमेव अशी गोष्ट आहे जी परिस्थिती बदलू शकते आणि हीच अशी गोष्ट आहे जिच्यामुळे तुम्हाला फायदाच होईल. आणि शिकताना मन कधीही थकणार नाही आणि तुम्हाला पश्चाताप नक्कीच होणार नाही. एवढं मात्र खरं आहे. आणि तुम्ही शिकत राहिलं पाहिजे आणि तुम्ही जीवन अगदी मोलाचं आणि आनंदाने जगलं पाहिजे एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून जीवन जगत असताना कधीही कोणाचाही द्वेष करू नका आणि कोणाविषयी मनामध्ये कंचक ठेवू नका. जीवन जगताना आपल्या मनाप्रमाणे जीवन जगा आणि अगदी हसत खेळत जीवन जगा. जे व्यक्तीसोबत तुम्ही खुश असाल ते व्यक्तीसोबतच राहा आणि शेवटपर्यंत त्याची साथ द्या एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, एक काम तुम्ही केलं पाहिजे. आज जीवनपर्यंत स्वामींचं नाव घेतलं पाहिजे आणि नक्कीच स्वामी तुम्हाला शेवटपर्यंत तुमची साथ देतील आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत असतील. म्हणून हा जन्म जर तुम्हाला सिद्ध करायचा असेल आणि सार्थक करायचा असेल तर तुम्हाला स्वामींची सेवा ही करावीच लागेल आणि स्वामींच्या भक्तीत तुम्हाला राहावंच लागेल एवढं मात्र निश्चित आहे.
म्हणून स्वामींची भक्ती करा. नक्कीच तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. आणि स्वामींच्या भक्तीने चांगले चांगले भक्तांना चांगले चांगले अनुभव आलेत आणि ते अनुभव ऐकून कानाला अगदी शांत वाटतं आणि असं वाटतं की स्वामींच्या नामस्मरणात आपण गुंगून जावं आणि स्वामींची भक्ती करत करत आपल्याला मरण जरी आलं तरी चालेल, पण स्वामींची भक्ती आपण सोडली नाही पाहिजे. आणि भक्ती म्हणजेच नामस्मरण आणि नामस्मरण म्हणजेच भक्ती. फक्त स्वामींचं नाव घ्या. मग तुम्ही कुठेही बसलेला असाल, कुठेही उठत असाल, कुठेही तुम्ही जात असाल, तरी स्वामींचं नाव घेत राहा. बस एवढंच कार्य तुम्हाला करायचं आहे. नक्कीच तुम्हाला स्वामी मदत करतील आणि चमत्कार दाखवतील. मित्रांनो, एवढे बोलून मी माझे शब्द इथे संपवतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. भेटूया मग नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.